नरेंद्र मोदींची देशामध्ये आलेली आहे सत्ता, म्हणूनच मी त्यांच्यासोबत आहे. आता माननीय नरेंद्र मोदींचा माझ्यावर चांगला विश्वास आहे आणि मला जर सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मी मागणी केलेली होती. चायनाचे अँबॅसेडर आणि आम्ही दोघांनी मिळून तो मार्च काढला आणि मग मी त्या ठिकाणी घोषणा दिली, कोरोना गो, कोरोना गो. तर देशाच्या बाहेरच्याही लोकांनी माझ्या भाषणाची स्तुती केलेली आहे. कोण आहे तो मायेचा लाल, मला तर दिसते ती अजितदादांची चाल. पण अजितदादांनी एक तर तिकडे गेले होते तर आमदार बरोबर आपल्याबरोबर आहेत की नाही ते सगळं बघून जायला पाहिजे होतं. BJP, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI असे आम्ही एकत्र येऊन आमचं सरकार बनलं पाहिजे. ज्या वेळेला सरकार पडेल त्यावेळेला इतिहास घडेल. नमस्कार, लोकसत्ता.com वरती आपलं स्वागत. मी पंकज दळवी. कधी तो सामाजिक कार्यकर्ता असतो, कधी राजकीय नेता असतो, कधी केंद्रामधला राज्यमंत्री असतो, कधी घरातल्यांना वेळ देणारा प्रेमळ बाप असतो, कधी वाद्य वाजवणारा एक वादक असतो, कधी लोकांपर्यंत आपल्या उत्स्फूर्त कविता पोहोचवणारा कवी असतो. तुम्हाला कळलंच असेल, आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. आठवले साहेब, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला मी विचारेन की तुम्हाला आता केंद्रामध्ये मंत्री होऊन एक साधारणतः 5 वर्षाचा काळ पूर्ण होतो आहे. कसा गेला 5 वर्षाचा काळ तुमचा? तुम्ही मंत्री म्हणून आनंदी आहात का, की प्रमोशनची काही गुड न्यूज तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे? आता एक तर असं आहे पंकज की आहे त्यामध्ये मी समाधानी आहे. म्हणजे एक तर आता मला पुढे प्रमोशन मिळेल का नाही मला माहीत नाही आहे, पण माननीय नरेंद्र मोदींचा माझ्यावर चांगला विश्वास आहे आणि माझासुद्धा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे, त्यांची अनेक स्मारकांचं काम पूर्ण करण्याचं काम त्यांनी हातात घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानातला भारत उभा करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आणि सातत्यानं कार्यरत असणारा माणूस, माणसामधला माणूस, लोकांना न्याय देणारा माणूस, सत्तेचा सदुपयोग करणारा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. आणि पंकज, माझ्या मंत्रिपदाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता एक तर पहिली 2 वर्ष काय मी मंत्री नव्हतो, कारण मी माझ्या पक्षाचा एकच मी राज्यसभेवर होतो आणि पहिल्या राऊंडमध्ये काय माझा नंबर लागला नव्हता, पण सेकंड राऊंडमध्ये 2 वर्षानंतर ज्या वेळेला विस्तार झाला त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद पहिल्यांदा मिळालं बाबासाहेबांच्या नंतर. बाबासाहेब पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळेला मंत्री होते. लॉ मिनिस्टर होते, वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर होते, लेबर मिनिस्टर होते आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला कधीही केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नव्हती. काँग्रेसच्या कालखंडामध्ये पंकज मी प्रयत्न केला होता. मी ज्यावेळेला UPमध्ये होतो 1998मध्ये मी ज्यावेळेला उत्तर मध्य मुंबईतून निवडून आलो काँग्रेसच्या अलायन्समध्ये, तर त्यावेळेला तर NDAची सत्ता अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता आली होती. पण 2004मध्ये ज्यावेळेला मी पंढरपूरमध्ये निवडून आलो, जवळजवळ 2,60,000 मताधिक्याने मी निवडून आलो होतो आणि माननीय शरद पवारांच्या प्रयत्नाने मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIच्या अलायन्समध्ये मी निवडून आलो आणि त्यावेळेला मी प्रयत्न केला होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर RPIला कधी मंत्रिपद मिळालं नाही का केंद्रामध्ये, तर मला संधी द्या. पण त्यावेळेला काय तशा पद्धतीची संधी मला मिळाली नाही. पण मला माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, त्यावेळेला मला महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्याची ऑफर होती. पण मी तर सांगितलं की मी 5 वर्षे मी जे शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राहिलो होतो आणि माझी एकच इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या मंत्रिमंडळामध्ये होते केंद्राच्या, त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आणि मी त्यावेळेला नकार दिला महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रयत्नाने, नितीन गडकरी यांच्या सहकार्याने आणि माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्या पुढाकाराने मला मंत्रिपद मिळालं. तर मला सामाजिक न्यायाचा हा माझा
आवडीचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मी समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो, त्यामुळं गोरगरीब लोकांना मदत करण्याची हौस किंवा जबाबदारी किंवा त्यामध्ये मला आनंद आहे. नाही, पण मोदी साहेबांनी तुम्हाला कॅबिनेट मंत्री देणे, कारण आता 5 वर्ष झालं बऱ्यापैकी रुळलात तुम्ही, तर तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देण्याची काही त्यांनी आश्वासन दिलं आहे का, किंवा तशा तुमची इच्छा आहे का की लवकरात लवकर कॅबिनेट मंत्रीपद मिळावं की नाही, माझी इच्छा जरी असली तरी सुद्धा माझ्या पक्षाचाही लोकसभेत खासदार नाही आणि त्यामुळं एकतर कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मला मिळाली तर मी माझ्या कामाचं सोनं करेन आणि मला जर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर देशभर त्याची चांगली मोठी चर्चा होऊ शकेल आणि मी नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे त्या भूमिकेला ठोसपणे पाठिंबा देणारा मी कार्यकर्ता आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 7 वर्षाच्या कालखंडामध्ये 2014 ते 2021 या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदींच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या निर्णयाच्या जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते मी माझ्या समाजासमोर मांडलेले आहेत आणि देशभरातला दलित समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये BJP सोबत आहे. त्यामुळं मला जर अशा पद्धतीची संधी मिळाली तर त्याला BJPला त्याचा मोठा चांगला फायदा होऊ शकेल. पण कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांच्या हातामध्ये आहे. पण मला जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. 5 वर्ष झाली, या 5 वर्षाच्या कारकिर्दीला सांगणारे काही 4 ओळी तुमच्याकडनं सुरुवातीला ऐकायला आवडतील आम्हाला. कवितेच्या 2 ओळी तुमच्या 5 वर्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या कामाविषयी. नाही, आता 5 वर्षाच्या आता नाही ओळी आता कवितेच्या म्हणजे आता कविता जर म्हणायची असेल तर पंकज दळवी मला भेटलेले आहेत आत्ता. बऱ्याच दिवसानंतर पंकज दळवी मला भेटलेले आहेत आत्ता, कारण त्यांनी जॉईन केलेलं आहे लोकसत्ता. नरेंद्र मोदींची आलेली आहे देशामध्ये सत्ता. नरेंद्र मोदींची देशामध्ये आलेली आहे सत्ता, म्हणूनच मी त्यांच्यासोबत आहे आता. त्यामुळं नरेंद्र मोदीजी अत्यंत खंबीर अशा पद्धतीचे प्रधानमंत्री आहेत आणि सर्व लोकांना घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा पद्धतीची भूमिका घेऊन सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यामुळं म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळत नाही काँग्रेसची खादी. पूर्वी जशी दिसायची तशी आता गावागावामध्ये दिसत नाही काँग्रेसची खादी, कारण प्रधानमंत्री बनलेले आहेत नरेंद्र मोदी. अटल साहेब, मी राजकारणावरती येणार आहे, प्रश्न होतील राजकारणातल्या विषयावरती, पण एक हा प्रश्न कदाचित थेट रामदास आठवलेंना विचारण्याची हिंमत कोणी केली नसेल किंवा कोणी तुम्हाला विचारलं असेल असं मुलाखतीत मला वाटत नाही. तुमच्यावरती अनेक सोशल मीडियावरती विनोद येतात, कवितेवरनं विनोद येतात, सहज आठवले म्हणून पाठवले नावाच्या कविता येतात. हे सगळं तुम्ही बघता का? तुम्हाला त्याचा राग येतो की तुम्ही ते सगळं एन्जॉय करता? खूप सोशल मीडियावरती आठवले कवी म्हणून एक नेते म्हणून व्हायरल झालेले असतात. नाही, आता मला त्याबद्दल राग अजिबात येत नाही. मला कधीच अशा गोष्टींचा येत नाही राग. मला अशा गोष्टींचा कधीच येत नाही राग, कारण माझ्या पोटामध्ये पेटलेली असते दलितांना न्याय देण्यासाठी आग. मला आणायची आहे प्रत्येक माणसाला जाग. मला तर आणायची आहे प्रत्येक माणसाला जाग, मग काय येईल मला राग? त्यामुळे अशा गोष्टींचा मला अजिबात राग येत नाही आहे आणि मी सहज बोलता बोलता हे मग जुळवतो आणि अनेक लोकांना म्हणजे माझं भाषण पार्लमेंटमध्ये ऐकलं की मला एखादा कुणी माणूस भेटला की सांगतो की तुमचं भाषण मला आवडलं. काही लोकांना वाटत असेल नाही ना हे काहीतरी आठवले काहीतरी करतात असं कुणाला तरी असं वाटणारे लोक असतील, हे असायला काही हरकत नाही. परंतु मी केलेल्या कवितांना पाठिंबा देणारे असंख्य लोक, लाखो करोडो लोक मी या देशामध्ये पाहिलेले आहेत. एवढंच नव्हे तर देशाच्या बाहेरच्याही लोकांनी माझ्या भाषणाची स्तुती केलेली आहे. काही लोकांना आवडत नसेल ही,
तर त्यामुळं तू जे म्हणतोस ते आता मी यमक जुळवतो तशा पद्धतीच्या स्टाईलनी इतर लोकही यमक जुळवतात आणि माझी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. पण जरी त्यांनी माझी केलेली असली कॉपी तरी मी मात्र कोणाची कॉपी करत नाही आहे. कारण माझे ज्या ओळी असतात त्या ओळी त्या नवीन ओळी असतात. त्याच ओळी पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर मांडण्याची सवय मला अजिबात नाही आहे. त्यामुळे ठीक आहे तुझे पण ते विचार. जोक्स वाचता का? म्हणजे तुमच्यावरती येणारे विनोद असतात, तुमच्यावरती केलेले मीम्स असतात किंवा तुमच्या कवितेमध्ये केलेलं वेगळं. आपण त्याचं उदाहरण घेऊया, गो करोना गो. त्याच्यावरती अगदी इंग्रजी रॅपपासून ते अगदी आपल्या मातीतल्या गाण्यांपर्यंत प्रत्येक याच्यामध्ये ते घुसून मीम्स बनवले गेले किंवा त्याच्यावर सोशल मीडियावरती व्हायरल. ते सगळे बघितले का तुम्ही? मी बघितलं ना, काही गाणी मी ऐकली आणि आता मला काही तेवढा वेळ मिळत नाही आहे. पण मला फीडबॅक करणारे लोक अनेक आहेत. म्हणजे माझ्याबद्दल जे काही लिहिलं जातं आहे ते सांगणारे लोक आहेत. आणि असंच आता आपल्या 20 फेब्रुवारी 2020 हा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी बरोबर 7-7:30 वाजता आम्ही एक कॅन्डल मार्च काढला होता गेटवे ऑफ इंडियाला. आणि त्यावेळेला चायनाचे अँबॅसेडर आमच्यासोबत होते. त्यावेळेला चायनामध्ये कोरोनाचा उगम झाला होता वुहानमध्ये. आणि ती जे आम्ही रॅली काढलेली होती, कॅन्डल मार्च काढलेला होता, त्या मार्चमध्ये चायनाचे अँबॅसेडर बरोबर. त्यावेळेला काय चायना आणि आपलं काय युद्धाचा विषय तर नव्हता. त्यावेळेला चायनाची आणि आपली परिस्थिती चांगली शांतता होती. त्यामुळे चायनाचे अँबॅसेडर आणि आम्ही दोघांनी मिळून तो मार्च काढला. आणि त्यामध्ये मला असंच आठवलं की आपण काहीतरी घोषणा त्या दिली पाहिजे. आणि मग मी त्या ठिकाणी घोषणा दिली, गो कोरोना गो कोरोना, कोरोना गो कोरोना गो. सुरुवातीला लोकांना वाटलं की अशी घोषणा आहे. पण नंतर मात्र जगभरामध्ये ज्यावेळेला कोरोना जाऊन पोचला त्यावेळेला गो हा शब्द इंग्लिश असल्यामुळं तो सगळ्यांना तोंडपाठ असल्यासारखा होता. कोरोना सगळीकडे पोचल्यामुळं सगळ्या मुलांच्या आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये कोरोना होता. त्यामुळं सगळीकडे हे गो कोरोना गो व्हायरल झालं. तर अशी कधी अशा पद्धतीची मी घोषणा केली की आपण नेहमी चर्चेत असतो. तर ठीक आहे, मी चर्चेत असावं म्हणून काय मी ती घोषणा केली होती असं नाही आहे. तर गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो. नंतर मग मी घोषणा दिली होती की नो कोरोना नो कोरोना कोरोना नो कोरोना नो. पण पुन्हा कोरोना आला. मी गो कोरोना म्हटलं तरी कोरोना आला, गेला नाही. पण तो जाऊ लागला होता. पण तो मी पुन्हा बोललो नो कोरोना तरी पुन्हा कोरोना आला. तर हा जो कोरोना आहे, म्हणजे मी तर सांगतो की आप बिल्कुल मत रोना, आप बिल्कुल मत रोना, बहुत जल्दी चला जाएगा कोरोना, कोरोना से मत डरोना, कोरोना से मत डरोना, कोरोना से मत हरोना, कोरोना 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 कोरोना. कोरोना गो कोरोना तुम्ही म्हणताय किंवा कोरोना निघून जावं म्हणताय. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडंसं वेगळे वारे आहेत. गो महाविकास आघाडी सरकार असं भाजपाकडनं म्हटलं जातंय किंवा सरकार पडावं किंवा सरकारनी पाय उतार व्हावं असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं? गो कोरोना नंतर महाविकास आघाडी सरकारला सुद्धा गो म्हणावं असं तुम्हाला वाटतंय कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये? हां, मला असं वाटतं की आता हे या सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. माननीय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली, ती आमचे मित्र आहेत, चांगली गोष्ट आहे. परंतु हे न एकत्र येणारे लोक एकत्र येऊन हे बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही. आणि त्यामुळं हे सरकार कधी पडेल हे तर सांगता येत नाही. त्यामुळं माझी घोषणा हीच आहे की जशी कोरोनाला गो मी म्हणालो होतो तसं महाविकास आघाडी सरकार गो गो महाविकास आघाडीचं सरकार, अशा पद्धतीची आपली घोषणा आहे. पण पाहूया काय होतंय ते. उद्या कदाचित माननीय अजितदादा म्हणतात, अजितदादांबद्दल मला आदर आहे. ते माननीय शरद पवार यांचे पुतणे आहेत
आणि गेली अनेक वर्षे ते राजकारणामध्ये आहेत, बारामतीचे आमदार आहेत. तर ते म्हणतायत की कोण माईचा लाल सरकार पाडेल. तर मी तर असंच म्हणेल की कोण आहे तो मायेचा लाल, कोण आहे तो मायेचा लाल. मला तर दिसते ती अजितदादांची चाल. त्यामुळं कोण आहे तो लाल, तर एक दिवस अजितदादा सरकार पाडतील. कारण अजितदादा शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले होते. त्यावेळेला देवेंद्रजींना असं वाटलं होतं की अजितदादा आणि बरेच आमदार त्यांच्यासोबत आहेत. पण अजितदादांनी एक तर तिकडे गेले होते, तर आमदार बरोबर आपल्याबरोबर आहेत की नाही ते सगळं बघून जायला पाहिजे होतं. असं न करता अचानक ते तिथं गेले शपथविधीला. त्यामुळं पुन्हा एकदा या दोघांचा शपथविधी होऊ शकेल असा मला विश्वास आहे. पाहूया भविष्य काळामध्ये काय होतंय ते. अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं पुन्हा एकदा शपथ घेतील असं तुम्हाला वाटते? अशा वाटतं काय राजकारणामध्ये म्हणजे जसं हे तिघेजण एकत्र येतील असं मला वाटलं नव्हतं, पण ते एकत्र आले. या प्रमाणात हे दोघे एकत्र येणार नाहीत असं जरी अनेकांना वाटत असलं तरीसुद्धा हे दोघेजण कधीतरी एकत्र येऊ शकतात. आणि माझी इच्छाही आहे की माननीय शरद पवारांच्याबद्दल मला आदर आहे. मी कुठल्याही नेत्याच्या संबंधामध्ये कधीच उलटसुलट बोलत नाही. आणि शरद पवारांच्याबद्दल तर मला प्रचंड आदर आहे. आणि ते ज्यावेळेला आता आजारी होते त्यावेळेला मी त्यांना जाऊन भेटून आलो होतो. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर पवारसाहेबांशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. आणि पवारसाहेबांनी NDA सोबत यावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोन नेते जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पवारसाहेबांच्या अनुभवाचा आमच्या सरकारला चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळं कधीतरी असं व्हावं असं वाटतंय. पण ठीक आहे, पाहूया काय होतं. तुम्ही भेट घेतलीत शरद पवारांची तब्येतीची विचारपूस करत. देवेंद्रजी सुद्धा गेले होते. काय नक्की म्हणजे आजारपण तर होतंच, त्याचीच विचारपूस होती सोबत. याबाबत काही चर्चा झाली का? काही तुम्हाला काय वाटतं अंदाज तुमचा? नाही, माझी जी चर्चा आहे मी काही ती चर्चा करण्यासाठी गेलो गेले होते तेव्हा. हां, देवेंद्रजी गेले होते, पण काय चर्चा तर झाली काय माहीत नाही आहे. पण त्यांनी जे मीडियाला सांगितलं की व्यक्तिगत माझी भेट होती आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ती भेट होती असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतं खरंच असेल तसं? हां, तुम्हाला वाटतं खरंच तेवढ्यापुरती मर्यादित ती भेट असेल? हां, म्हणजे अशी भेट असू शकेल. आणि काय त्यांचं बोलणं तर झालं आहे का मला माहीत नाही आहे. पण जर काय तसं बोलणं तर झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. काय भविष्यामध्ये काय नवीन घडत असेल तर लोकांना इथे हवं आहे महाराष्ट्राला. कारण या तिघांच्या या वादामुळं लोक परेशान आहेत. लोकांना काही न्याय मिळत नाही आहे. आणि त्यामुळं आता मराठा आरक्षणाचा विषय आहे. OBCचं आरक्षण गेलेलं आहे. दलित आदिवासींच्या आरक्षणामध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण हवं आहे तो विषय प्रलंबित आहे. त्यामुळं सगळेजण एकमेकावर रोज आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत तर म्हणतायत की म्हणजे नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी तुम्ही स्वतंत्र काँग्रेसने एकट्याने लढावं. म्हणजे असं ते उपासाने म्हणाले. कारण नरेंद्र मोदींना हरवणं एवढं सोपं काम नाही असं संजय राऊत म्हणायचं आहे. आणि काँग्रेसची काही तेवढी ताकद राहिलेली नाही आहे. पण इथं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपली भूमिका उलटसुलट मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं हसं महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे सरकारचं हसं होत आहे याची चिंता माननीय उद्धव ठाकरे यांनी घेतली पाहिजे. आणि एक तर भविष्यामध्ये असं झालं पाहिजे की BJP, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI असे आम्ही एकत्र येऊन आमचं सरकार बनलं पाहिजे. किंवा माननीय उद्धव ठाकरे यांनीच या दोघांचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा नाकारून BJPचा जो पाठिंबा आहे किंवा BJPला पाठिंबा देणं आणि BJPचा पाठिंबा घेणं अशा पद्धतीचा निर्णय भविष्य काळामध्ये होऊ शकतो. शिवसेनेच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भवितव्यासाठी, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी कधीतरी शिवसेनेला ही भूमिका घ्यावी लागेल. घडतंय का पडद्यामागे असं तुम्हाला वाटतं?
नाही घडतंय की नाही धक्क्या पावलांनी हळूहळू काही घडते असं वाटतंय मागे? नाही घडतंय म्हणजे आता काही घडू शकेल, काय घडतंय असं नाही, पण घडू शकेल. म्हणजे कधी काय होईल हे काय सांगता येत नाही आहे. कारण या तिघांची एकमेकावर कुरघोडी जी आहे ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काँग्रेसने तर अनाऊन्सच केलेलं आहे की जरा पदोन्नतीमध्ये आरक्षण दलितांना मिळालं नाही तर आम्ही पाठिंबा काढू, असं एकदा नाना पटोलेजी म्हणाले होते. आणि सध्या यांच्यामध्ये जोरदारपणे हे ते दिसतंय पंकज की नरेंद्र मोदीवर रोज अटॅक करणे. म्हणजे या लोकांना दुसरा धंदा अजिबात नाही आहे. एक तर रोज नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार शिवाय यांना काही दिसत नाही. म्हणजे आपण या राज्याला चालवण्यासाठी जे काय करणं आवश्यक आहे ते करायचं राहिलं बाजूला, पण केंद्राने हे केलं नाही, केंद्राने ते केलं नाही. लशी काय केंद्र काय आपल्या काय खिशामध्ये ठेवणार आहे का? लशी सगळ्या राज्यांना पुरवलेल्या आहेत. आणि केंद्राचा आणि राज्याचा ताळमेळ नाही असं म्हटलं जातं. केंद्र सरकार महाराष्ट्रावरती अन्याय करतंय, दुजाभाव करतंय. तुम्हाला मान्य आहे का या सगळ्याचे आरोप? नाही, हे आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही आहे. कारण महाराष्ट्राला मॅक्झिमम लशी देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी गोष्ट खरी आहे की गुजरातमध्ये तौते वादळाचं मोठं नुकसान झालेलं असल्यामुळं त्या ठिकाणी 1000 कोटी रुपये मदत दिली. पण मी माननीय प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की काही रक्कम तरी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी मी निर्मला सीतारामन यांची भेट दिलेला जाऊन घेणार आहे. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी आता जे याच वादळ आलेलं होतं त्यामध्ये ओडिशा आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जे मोठं नुकसान झालं त्यामध्ये 500 कोटी रुपये त्या राज्यांना दिलेले आहे. मग महाराष्ट्राला का नाही? तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, महाराष्ट्रातले नेते आहात. तुम्ही हा मुद्दा स्ट्रॉंगपणे तिकडे मांडला आहे का? कारण तुम्ही मान्य करतात, आता तुम्हीच म्हणाला बंगालला दिलं, ओडिशाला दिलं, गुजरातला दिलं, मग महाराष्ट्राला का? महाराष्ट्राला का नाही तर आता महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत पैसे. आम्ही प्रयत्न करतो आणि सगळा रिपोर्ट आल्यानंतर महाराष्ट्राला आम्ही पैसे देऊ, असं इतर राज्यांना पैसे देऊ असं प्रधानमंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे. की केरळ पण आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, या कुठल्या राज्याला काही पैसे दिलेले नाही आहेत. पण काही द्यावेत अशा पद्धतीची आपली मागणी आहे. मी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ताळमेळ नाही आहे केंद्र राज्य सरकारमध्ये, किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये ताळमेळाचा अभाव आहे, कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे? समन्वयाचा अभावाचा विषय नाही आहे. म्हणजे केंद्र सरकार आपलं काम करतं आहे, राज्य सरकार आपलं काम करतं आहे. लशीच्या संबंधात जो आरोप करण्यात आला तर महाराष्ट्र सरकार आणि माननीय राजेश टोपे हेच सांगतायत की लशीमध्ये आम्ही नंबर 1ला आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लसीकरण झालेलं आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्राला लशीचे डोस जास्त मिळालेले आहेत. आणि पण ताळमेळ नाही असा विषय अजिबात नाही आहे. आता एकदम सगळ्या लोकांना संदर्भ आहे, ताळमेळ नसण्याचाच प्रश्न विचारण्याचं कारण होतं. काही दिवसांपूर्वी जेव्हा MMRDAचं विकास कामांचं काही उद्घाटन झालं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाषण करताना म्हणालेलात की केंद्र सरकार आणि राज्य सरकार, म्हणजे जेव्हा राज्यात आणि केंद्रात 2 भिन्न पक्षाची सरकारं असतात अशा वेळी ताळमेळ किंवा समन्वयाचा अभाव आढळतो. संदर्भ होता राज्यातल्या GSTच्या परताव्याचा. काय सांगाल? हां, तर मी त्या संबंधात सांगेन की आता सरकारकडे एक तर गेली 1.5 वर्षापासून इकॉनॉमी आपली सगळी डाऊन होते आहे. सगळे धंदे बंद असल्यामुळं जो रेव्हेन्यू सरकारला मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे. त्यामुळं जे नियम आहे, सरकार कुठल्या पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे की आपल्या पक्षाचा आहे, यापेक्षाही केंद्र आणि राज्यामध्ये जो ताळमेळ आहे तो घटनेच्या माध्यमातून आहेच, असलाच पाहिजे तो. आणि GSTचा जो पैसा आहे, जो वाटा राज्याचा आहे, तो राज्याला तो वाटा मिळालाच पाहिजे. तर त्याप्रमाणे हळूहळू ते पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असं मी परवाच्या MMRDAच्या कार्यक्रमाला सांगितलेलं आहे. त्यामुळं मी दिल्लीला गेल्यानंतर निर्मला सीतारामन यांची भेट घेणार आहे. आणि जे काही 24,000 कोटी रुपये जे अजितदादांनी सांगितलं आहे की GSTचा परतावा जो आहे तो आम्हाला हवा आहे, तर आता एकदम तेवढे पैसे देणं शक्य नसलं तरी टप्प्याटप्प्याने मात्र ते पैसे मिळाले पाहिजेत. आणि केंद्राचे असंख्य पैसे जे आहेत, हजारो कोटी रुपये जे आहेत, हजारो कोटी नाही लाखो कोटी रुपये हे महाराष्ट्राला मिळतात.
आता आपण नितीन गडकरींचं नॅशनल हायवेचं जे डिपार्टमेंट आहे, MSMEचं ते डिपार्टमेंट आहे, त्या सगळ्या स्कीमला पैसे केंद्राकडून येतातच. त्यामुळं महाराष्ट्राला पैसे मिळतच नाहीत अशा पद्धतीचा आरोप करणं अत्यंत पण उद्धव ठाकरेंकडनं केंद्र सरकारवरती टीका केली जाते. तुम्हाला कसं वाटतंय कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्र सरकारने कशी हाताळली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी परिस्थिती कशी हाताळली? नाही, आता माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे आता कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो कमी व्हावा त्यासाठी लॉकडाऊनही लावलेला आहे. त्यांनी लोकांना पुन्हा पुन्हा आवाहन केलेलं आहे, गर्दी टाळा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि परवा ते MMRDAच्या उद्घाटनाला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की रस्त्याला किती गर्दी असते. ती एवढं ट्रॅफिक जाम होतं की लोक सगळे एकदम बाहेर पडलेले होते. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे काय जास्त टीका करत नाहीत. बाकीचे लोक मोदींवर टीका करत असतात, पण ज्या ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेतले त्या वेळेला माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. त्यामुळं प्रधानमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संबंध अत्यंत चांगले आहेत. आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 10-12 वेळेला माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत सगळ्या राज्याच्या, आणि कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यांना जी काय मदत हवी आहे ती मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मागच्या वेळेला 1,70,000 कोटी रुपये, जवळजवळ 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये जे धान्य आहे ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 2 महिने मे आणि जून महिन्यामध्ये जवळजवळ 26,000 कोटी रुपयेचं जे धान्य आहे ते 80 कोटी लोकांना ते पुरवण्याच्या संबंधातली अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळत नाही असं अजिबात नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्राला मदत मिळवून देण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे. आणि मी माननीय उद्धव ठाकरेंना एकदा सांगितलेलं आहे की कुठले प्रोजेक्ट आपले पेंडिंग आहेत ते आपण सांगा आम्हाला. आम्ही केंद्राचं जे नियमाप्रमाणे जे तुम्हाला पैसे मिळणं आवश्यक आहेत ते पैसे महाराष्ट्राला देण्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू. मी महाराष्ट्राचा आहे, मी जरी केंद्राच्या मंत्रिमंडळात असलो तरी महाराष्ट्राला न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे. आज तुमचं सरकार आहे, उद्या आमचं सरकार येईल, सरकार कोणाचंही असो, पण महाराष्ट्राला मॅक्झिमम आर्थिक मदत मिळाली पाहिजे या मताचा मी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? सरकारने आधीच्या सरकारचं भाजपाचं असं म्हणणं आहे की आम्ही योग्य पद्धतीने तो कायदा ठेवला होता, या सरकारने कोर्टात बाजू मांडली नाही. तुमची काय भूमिका आहे सध्या जी मराठा आरक्षणावर जो गोंधळ चाललाय तेव्हा? आता मराठा आरक्षणावर माझी भूमिका ही आहे की पंकज, सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मी मागणी केलेली होती. कारण एक काळ असा होता की OBC सुद्धा स्वतःला बॅकवर्ड समजून घेण्यासाठी तयार नव्हते, पण नंतर OBCनं आरक्षण मिळालं. त्यानंतर मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, कारण दलितांवर अत्याचार वाढण्यामध्ये दलितांना मिळणारं आरक्षण आणि मराठा समाजाला न मिळणारं आरक्षण यामुळं दलित समाजावर अत्याचाराचं प्रमाण वाढत होतं. त्यामुळे मी तर स्वतःची मागणी केली होती की मराठा समाज सगळा श्रीमंत नाही, जरी 30-40%, 50% जरी मराठा समाज जरी श्रीमंत असला तरी 50-55% जास्त समाज जो आहे हा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आणि आरक्षण त्यांना द्यायचं आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे वार्षिक, अशा कुटुंबांना आरक्षण द्यायचं आहे. तर ही जी बाजू आहे ही बाजू मांडण्यामध्ये राज्य सरकारला अपयश आलेलं आहे. मागच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मात्र पूर्णपणे मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका घेतलेली होती. पण आता कोर्टामध्ये केस केल्यानंतर या सरकारला ते त्या ठिकाणी बरोबर प्लीड करता आलं नाही. आणि गावामध्ये सगळे जमीनदार मराठी आहे, सगळे उद्योगपती मराठी आहे, सगळे मंत्री मराठी आहे, सगळे आमदार मराठी आहेत, खासदार मराठा आहेत. अशा पद्धतीचं जे चित्र आहे ते चित्र हे कोर्टाच्या समोर असल्यामुळं कोर्टाला आर्थिकदृष्ट्या गावामध्ये असणारा जो मराठा समाज आहे त्याची इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस जो आहे तो या सरकारला दाखवता आला नाही, आणि त्यामुळे आपण ही केस हारलेलो आहोत. त्यामुळे अजूनही माझं मत असं आहे की सगळ्या मराठ्यांना नव्हे तर ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय व्हायला हरकत नाही, आणि 50%च्या पुढे जायला काही हरकत नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आर्थिक निकषांवरती आरक्षण देण्यात यावं? नाही, सगळं आरक्षण नव्हे, म्हणजे मराठा समाजाला जे द्यायचं आहे, म्हणजे आता SC STचं आणि OBCचं आरक्षण आहेच ऑलरेडी.
SC/STचं आरक्षण जे आहे ते जातीच्या आधारावर आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे ते जातीवर आहे, परंतु त्याला आर्थिक निकष लावलेला आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे ते त्यांनाच आरक्षण मिळतं आहे. त्या धर्तीवर मराठा समाजाला सुद्धा 50%च्या पुढं जाऊन आरक्षण द्यायला काही हरकत नाही. आणि माझी मागणी अशी आहे की मराठा समाज जसा महाराष्ट्रात आहे तसा जे जाट समाज आहे आपल्या हरियाणामध्ये ते UPमध्ये आहे, राजस्थानमध्ये राजपूत आहेत, UPमध्ये ठाकूर आहेत, साऊथ इंडियामध्ये रेड्डी आहेत, असे क्षत्रिय जे आहेत. तर या सर्व क्षत्रियांना एक 10-12% आरक्षण मिळावं यासाठी मी एकदा पंतप्रधानांना भेटणार आहे. आणि हा समाज जो क्षत्रिय समाज आहे हा जास्त ताकदवार समाज आहे, मिलिटंट समाज आहे, क्षत्रिय समाज आहे हा. तर या समाजातल्या गरिबांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही. जसं इकॉनॉमिकली विकर सेक्शनला आरक्षण मिळालं त्याचा यांना फायदा आहेच, परंतु मराठा समाजाचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्यामधून नको आहे, तर आम्हाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळं दुसरं एक 10-12% जे आरक्षण आहे हे मराठा समाजाला मिळायला काही हरकत नाही. त्यासाठी मी केंद्रामध्ये प्रयत्न करणार आहे. माझ्या मंत्रालयाचा हा विषय आरक्षण देण्याचा. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला आता नुकता, तेव्हा त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं की अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकारसुद्धा आता केंद्रावरती या बाबतीमध्ये विनंती करते. त्यांनी प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली, पंतप्रधानांची भेट घेणार आहे. पण तुम्हाला वाटतं केंद्राची जबाबदारी आहे की राज्याची? नाही, केंद्राचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये कुणाला आरक्षण द्यायचं तो अधिकार राज्यांचा आहे. केंद्राचं आरक्षण कुणाला द्यायचं तो अधिकार केंद्राचा आहेच आहे. मी जे आता सांगितलं की क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय जर भारत सरकारने घेतला तर तो भारत सरकारचं जे आरक्षण आहे ते ऑटोमॅटिकली मिळेल, परंतु राज्याचं जे आरक्षण आहे ते आरक्षण घेण्याचा अधिकार राज्यांना आहे असं केंद्राचं म्हणणं आहे. तर त्यामुळं पाहूया आता ते एक रीट पिटिशन सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यामुळं एकतर घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याची आवश्यकता जर असली तर तसा विचार केंद्राला करावा लागेल आणि राज्यांना तो जो अधिकार आहे तो राज्यांना तो अधिकार बहाल करण्याची जी अमेंडमेंट आहे ती करण्याच्या संबंधामध्ये विचार करावा लागेल. खासदार संभाजीराजे भोसले आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. चंद्रकांत पाटलांनी सपोर्ट केला, त्याच्यावर वाद प्रतिवाद भरपूर झाले. तुमचं काय म्हणणं आहे की आता आक्रमक होणं आणि रस्त्यावर उतरणं हा एक पर्याय राहिलेला आहे की कायदेशीर लढाई लढून हा मार्ग सोडवला जाईल? मला असं वाटतं की कायदेशीर लढाई लढली पाहिजे आणि रस्त्यावर सुद्धा उतरून ही लढाई लढली पाहिजे. कारण मराठा समाजामधला जो विद्रोह आहे, जो आक्रोश आहे, हा आक्रोशसुद्धा कोर्टाच्या आणि सरकारच्या लक्षात आला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्या भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं संभाजीराजे अनेक लोकांना भेटले, त्यांना आमचा पाठिंबाच आहे. ते BJPचे खासदार आहेत, आमचे चांगले मित्र आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांचे ते वारसदार आहेत. त्यामुळं ज्या छत्रपती शाहू राजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण दिलं होतं त्यांच्या परंपरेतले ते संभाजीराजे छत्रपती आहेत. त्यामुळं ताकद दाखवायचा विषय तर नाही आहे. ज्यावेळेला आता ताकद दाखवायच्या वेळेला तर दाखवायचं ते म्हणालेले आहेत, परंतु काल जो विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं लोक सामील झाले होते. सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे का? कारण मेटे राजांवरती टीका करतात, चंद्रकांत पाटलांवरती टीका केली जाते. सगळं जेव्हा विस्कळीतपणा जाणवतं एकत्र येणं गरजेचं आहे का? आणि नेतृत्व कोणी करावं या संपूर्ण ह्याचं तुम्हाला वाटतं लढ्याचं? नाही, नेतृत्व हे जे जनतेचं नेतृत्व आहे. जसे मराठा समाजाने सुरुवातीला मोर्चे काढले, लाखोच्या संख्येने 5-5 लाख 10-10 लाख लोक एका जिल्ह्यामध्ये एकत्र आले आणि महिलांकडे त्यांनी नेतृत्व दिलं. म्हणजे कुणी त्या ठिकाणी नेता नाही. त्यामुळं सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे. नेतृत्व कुणाला द्यायचं तर सगळे नेते आहेत, पण नेत्यांच्या शिवाय हे जे जनतेचं आंदोलन आहे हे जनतेचं आंदोलन तीव्र करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कायदेशीर लढाई जी आहे ती सुद्धा आपण लढली पाहिजे असं मला वाटतं. पदोन्नतीतलं आरक्षण जे ते रद्द झालं किंवा त्याच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये जो वाद चाललेला आहे, तुम्हाला वाटतं सरकार कमी पडतंय? सरकार कमी पडतंय म्हणजे सरकार या दलितांच्या विरोधामध्ये आहे,
सरकार जर दलित आदिवासींची भूमिका ठोसपणे मांडत असेल तर त्यांनी दलित आणि आदिवासींना गेल्या 70 वर्षापासून मिळणारं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन नाकारण्याचा काय अधिकार आहे राज्य सरकारला? जर सुप्रीम कोर्टाने राज्याला अधिकार दिलेला आहे आणि राज्याने प्रमोशनमध्ये रिझर्वेशन द्यायचं की नाही हा निर्णय घ्यावा, ही जबाबदारी जर राज्यावर सोपवली असेल तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर असणारं माननीय उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे या सरकारने असा निगेटिव्ह निर्णय घेणं अत्यंत चुकीचं होतं. पण त्यांनी निर्णय तसा काय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांनी लवकरात लवकर बदलला पाहिजे. आणि तो जर बदलला नाही तर दलित समाज आता कोरोनामुळं आम्ही शांत आहोत, परंतु दलित समाजसुद्धा आदिवासी समाजसुद्धा या विषयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आठवले आपण शेवटचे काही प्रश्न त्यापैकी शरद पवार यांच्याविषयी तुम्ही नेहमी आदर व्यक्त करता, जिव्हाळा व्यक्त करता. या परिस्थितीमध्ये आत्ता जर का मी तुम्हाला सांगितलं शरद पवारांना फोन लावा आणि त्यांच्याशी बोला, तर शरद पवारांना तुम्ही काय सांगाल? त्यांच्याकडे तक्रारी कराल? त्यांच्याकडे काय बोलाल शरद पवारांशी आत्ता जर का फोनवरती बोलणं झालं तुमचं? नाही, जर पवारसाहेबांशी बोलणं झालं तर पवारसाहेबांना मी हेच सांगेन की दलित आदिवासींना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला पाहिजे. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहे, ते मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे या स्मारकाचं काम फार धीम्या गतीनं चाललेलं आहे. हिंदू मिलचं ते जे स्मारक आहे ते स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सरकारला आदेश द्यावे, अशा पद्धतीचे मुद्दे मी मांडेन. आणि जर हे सरकार माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जर योग्य पद्धतीने निर्णय घेत नसेल तर ते काय बरोबर नाही असं त्यांना मी सांगेन. किती दिवस टिकेल हे सरकार वाटतं, महाविकास आघाडी सरकार? काय तुमची त्याच्याविषयीचं बाकी? जेव्हा ते चुकेल ते तोपर्यंत टिकेल. म्हणजे ते जे सरकार आहे ते आता रोज चाललेलं आहे. कोण माहीत झाला सरकार पाडते, कोण चंद्रकांत दादांनी तर सांगितलं की हे सगळे झोपेत असताना सरकार पडेल. म्हणजे ज्या वेळेला सरकार पडेल त्यावेळेला इतिहास घडेल. त्यामुळं पाहूया काय होतंय ते. पण यांचा जो ताळमेळ आणि अशा पद्धतीचे वादविवाद पाहिल्यानंतर सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. आठवले साहेब, मी तुम्हाला काही रॅपिड प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला एक उत्तर निवडायचं आहे. 2 पर्याय देणार, त्यापैकी एक उत्तर निवडायचं आहे तुम्हाला. तुम्ही नेहमी म्हणता की शरद पवार तुमचे राजकीय गुरु आहे किंवा तुम्ही त्यांना गुरुस्थानी मानता, बाळासाहेबांवरती वडिलांसारखं प्रेम होतं. तर मातोश्री की सिल्वरओक? मातोश्री की सिल्वरओक, दोघांपैकी एक पर्याय निवडायचं झालं तर मातोश्री की सिल्वरओक? नाही, दोघांपैकी काय माझ्या लक्षात आलं नाही. मातोश्री किंवा सिल्वरओक, काय जवळचं तुम्हाला वाटतं? दोघांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचं झाला, मातोश्री किंवा सिल्वरओक? नाही, म्हणजे एकेकाळी सिल्वर ओक जवळ होतं, पण नंतरच्या काळामध्ये मातोश्री इथं जवळ आलं. पण सध्या दोघे माझ्या जवळ नाहीत. नरेंद्र मोदी की शरद पवार? नरेंद्र मोदी. उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. कविता की वाद्य वाजवणं? कविता. लोकांमध्ये मिसळणं की घरच्यांना वेळ देणं? लोकांमध्ये मिसळणं. आपण आठवले साहेबांची गप्पा मारतोय, चर्चा करतो. आठवले साहेब, कार्यक्रमाची शेवट या संपूर्ण राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणाऱ्या एका कवितेने आपल्याला तुमच्या करायचं आहे. मला वाटतंय त्यांनी जावं, मला वाटतंय त्यांनी जावं, पण ते जातील की नाही हे माहिती नाही. मला वाटतंय त्यांनी जावं, पण ते जातील की नाही हे मला माहिती नाही. पण ते जातील की नाही हे मला माहिती नाही. पण हे येतील, हे एक दिवस येतील हे मला माहिती आहे. निश्चित हे एक दिवस येतील हे मला माहिती आहे, म्हणजे कदाचित त्यांना मी पुन्हा येईन अशा पद्धतीचा इशारा कदाचित रामदास आठवलेंना करायचा असेल. आठवले साहेब, धन्यवाद. लोकसत्ता.com शी तुम्ही चर्चा केल्यात, गप्पा मारल्यात त्याबद्दल आभारी. थँक्यू.